ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड म्हणजेच 21 एप्रिलचा एपिसोड आपण पाहत असतो. आता इथे प्रियाने आदिराजला सांगितलेलं असतं की माझं लग्न वगैरे झालेलं आहे, तो मला मारझोड वगैरे करतो, दारू वगैरे पितो. तेव्हा इथे आदिराज म्हणतो मग तू एवढं सगळं काही कशाला सहन करतेस, म्हणजे तू डिवोर्स का घेत नाही, त्याच्यापासून वेगळं का राहत नाही, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते डिवोर्स घेऊन मी काय करू सांग ना आदिराज, माझ्या आईवडिलावरच मी बोज होईल, मी कुठे जाऊ, असं इथे म्हटल्याबरोबर आदिराज म्हणतो असं काय करतेस प्रिया, मी आहे ना, मी तुझ्याशी लग्न करेन, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणतात हो माझ्याशी खरंच लग्न करशील, म्हणजे मला आयुष्यभर तू साथ देशील. तेव्हा आदिराज म्हणतो हो मी तुला आयुष्यभर साथ देईल, तू जर मला साथ देणार असेल तर आत्ताच मी डिवोर्स फाईल करते आणि माझ्या नवऱ्यापासून वेगळं राहते. बरं ठीक आहे आता जाते मी, मला जर उशीर झाला ना तर माझा नवरा मला खूप मारतो, असं इथे म्हटल्याबरोबर जी काही प्रिया असते मात्र हात पुढे करते, कारण की आदिराज ती अंगठी स्वतःच्या खिशात घालत असतो आणि त्याला मिठी काय मारत असते, ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते. तेव्हा इथे आदिराज म्हणत असतो ही कसली बंडल मुलगी आहे, म्हणजे ही काय नेमकं, ही किती खोटारडी आणि किती गोष्टी किती सहज करते, काय नाटकं करायचे तर कर प्रिया, हे सगळं काही तुझं रेकॉर्ड होते, असंही ते आदिराज स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. ही प्रिया विभागा ना कमी नाही, त्याला मिठी काय मारते, ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते. आदिराजला ही जे सगळे नाटकं माहीतच असतात. आता इथे आदिराज म्हणतो असतो की बरं ठीक आहे चाललीस ना तर येऊ का मी सोडायला. तेव्हा प्रिया म्हणते खरंच नको, तुला खरं तर मी आतापर्यंत त्यामुळेच येऊन देत नव्हते, कारण की माझ्या नवऱ्याने जर तुला बघितलं तर ह्या सर्व गोष्टीचा मला आणि माझ्या आईवडिलांना खूप त्रास होतो, खूप त्रास देतो रे तो, असं इथे आदिराजला म्हणून घाई गडबडी तिथून निघून गेलेली असते. इथे आदिराज म्हणतो असतो ही एवढ्या घाईत कुठे गेली असेल आणि मगाशी फोनवर सुद्धा बोलत होती, म्हणजे हिचा पाठलाग करायलाच हवा, असं म्हणून इथे आदिराज आता प्रियाचा इथे पाठलाग करणार असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्य आणि सायली खरं तर इथे शांताच्या नवऱ्याच्या घरी वगैरे पोहोचलेले असतात. आता इथे दरवाजा वाजवतात तर काय समोर दरवाजा उघडाच असतो, आतमध्ये जातात तर काय हा जो काही ते शांताचा नवरा असतो तो इथे बेशुद्ध पडलेला असतो, त्याला एक व्यक्ती इथे उठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सायली आणि चैतन्य म्हणत असतात की हे नवनाथ काकाच ना. तेव्हा तो म्हणतो हो हो नवनाथ काकाच, पण ह्यांना काय झालं. तेव्हा तो म्हणतो असतो अहो ह्यांचं दररोजच आहे, दारू पितो, आज जरा जास्तच पिली आणि बेशुद्ध पडल्या, किती वेळचं मी उठवतोय, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तो म्हणतो असतो मग तुम्ही कोण. तेव्हा चैतन्य म्हणतो हे सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगतो, पण चला ह्यांना आपण आधी डॉक्टरकडे नेऊया, असं इथे म्हटलेले असते. आता सायली आणि अर्जुन खरं त्या व्यक्तीला इथे डॉक्टरकडे नेतात, कारण की त्याची साक्ष उद्या कोर्टात खूप महत्त्वाची ठरणार असते, त्यामुळे त्याला शुद्धीवर येणं फार गरजेचं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आदिराज असतो, आदिराज इथे प्रियाचा पाठलाग करत असतो. प्रिया इथे रिक्षातून जात असते आणि आदिराज तिचा पाठलाग करत असतो. खरं तर आता इथे आदिराज बराच वेळ तिचा पाठलाग करत असतो बरं का, हा बराच वेळ सीन दाखवलेला आहे. आता इथे खरं आदिराज मागे असतो आणि प्रिया समोर असते, मात्र या प्रियाने खरं तर इथे आदिराजला, म्हणजे तिला माहीत नसतं आदिराज तिच्या पाठलाग करतोय वगैरे, पण ती तिथून गायब झालेली असते. हे आता आदिराजच्या लक्षात आलेलं असतं की ही कुठेतरी गेलेली आहे, पण त्याला प्रश्न पडलेला असतो की एवढ्या अंधारात ही कुठे गेली असेल आणि हिचं काय काम असेल आणि कुणाला भेटायला गेली असेल, याच गोष्टीवर खरं ती इथे आदिराज विचार करत असतो. आता प्रिया तर इथून गायब झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे, आता लगेच खरं प्रियाने इथे संतोषला कॉल केलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की बिंडोक डोक्याच्या तू तिथं सेफ नव्हतास का, लोणावळ्यातच राहायचं ना. तेव्हा संतोष म्हणतो अहो काय करू मॅडम, मला काय मत होतं, आता माझे सगळे गुन्हे समोर येतील आणि पोलीस माझा पाठलाग करतील, त्यामुळे मला यावं लागलं. तेव्हा प्रिया म्हणत असते बरं ठीक आहे आता लोणावळ्याला परत जा, मी दुसरा ॲड्रेस पाठवते, तिथे जाऊन राहा, असं इथे म्हटल्याबरोबर संतोष म्हणतो बरं ठीक आहे मी जाऊन राहतो, पण जरा खर्चायला पैसे पाणी लागतील ना मॅडम. तेव्हा लगेच इथं प्रिया म्हणते हो त्याचा सुद्धा बंदोबस्त होईल, पाठवते तुला, फक्त तू तिथेच राहा. तेव्हा संतोष म्हणते हो मॅडम, आता जोपर्यंत तुम्ही काही म्हणत नाही तोपर्यंत मी तिथून हलणार सुद्धा नाही, असं इथे संतोषने म्हटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजू नवनाथला हॉस्पिटलमधून जाऊन आणलेलं असतं घरी. आता तेव्हा चैतन्य म्हणतो असतो की यांना थोड्या वेळ आराम करू द्या, औषध पाणी दिलेलं आहे ते नंतर द्या, असं इथे म्हटल्याबरोबर ती व्यक्ती म्हणत असते तुम्ही जे काही सांगितलं ना ते खरंच खूप भयान आहे हो, म्हणजे खरंच शांताचा खून वगैरे झाला, खरं ती शांता कर्माने नव्हती चांगली, तिने भरपूर वाईट साईट गोष्टी केल्या, पण हे सगळं काही या नवनाथमुळे केलं, हा खूप मारायचा हो दारू पिऊन तिला आणि तिच्या पैशावर तो जगायचा, काय करणार ती तरी बिचारी, असं इथे तो म्हटलेला असतो. तेव्हा इथे सायली सगळं काही ते कोर्टाला कळलं पाहिजे सुनील दादा, आता त्या व्यक्तीचं सुनील नाव आहे बरं का, हे आतापर्यंत मी सांगितलं नाही. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की दादा तुम्हाला मी सगळं काही सांगितलं, तुम्ही खरं तर साक्ष देण्यासाठी नवनाथला घेऊन येताना. तेव्हा ती व्यक्ती म्हणत असते हो तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येतो, मला कळल्या सर्व गोष्टी. तेव्हा चैतन्य म्हणत असतो खरंच तुम्ही घेऊन आलात ना खूप बरं होईल, कारण की त्यांची साक्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, असंही ते खरं सायली आणि चैतन्य त्या सुनील दादांना म्हटलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला सुभेदारांच्या घरी खरं तरी ते सगळेच जण जेवणासाठी बसलेले असतात. विमल सगळ्यांना वाढत
म्हणत असते. आता इथे खरं प्रतिमा कल्पनाला घेऊन आलेली असते, तेव्हा कल्पना म्हणत असते की मला खरं जेवायचंच नको. तेव्हा प्रतिमा म्हणते असं काय करतेस कल्पना, सांग बरं. सायली आज अर्जुनला डब्बा घेऊन गेली होती ना, तू जेवला असेल व्यवस्थित, नको काळजी करू, आणि ह्या सगळ्यामध्ये तुझी तब्येत तू खराब करू नकोस घेऊ. तेव्हा विमल म्हणत असते वहिनी चला ना, सगळ्यांनी 2-2 घास खाऊन घ्या बरं, चला, असं इथे म्हटल्याबरोबर खरं कल्पना इथे तयार. आता इकडे खरं तर सगळे बसलेले असतात, मात्र कुणालाही इथे खाण्याची अजिबातच इच्छा नसते बरं का. आता इथे कल्पना बसलेली असते, तितक्यातच खरं तिचा फोन वाजलेला असतो. आता फोन असतो तो म्हणजे पूर्णाजीचा. आता पूर्णाजीचा फोन आल्यानंतर कल्पना म्हणत असते बघा पूर्णाजीचा फोन आहे, मी नाही बोलणार त्यांच्याशी. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते हो मम्मा तू बोलू नको, तुझ्या सुरातच खरं तर कळून जाईल की काहीतरी घडलेलं आहे. तेव्हा प्रताप म्हणतात पण तू नाही फोन उचलला ना, खरं तर तिला संशय येईल, त्यामुळे उचलाव तर लागेल ना. तेव्हा कल्पना म्हणते मी तर नाही बोलणार, तुम्हीच बोला पूर्ण. तेव्हा प्रताप म्हणतात बरं ठीक आहे बाबा मी बोलतो, अस्मिता ये इकडं, असं म्हणून आता इथे अस्मिताला जवळ बोलवतात. तेव्हा इथे प्रताप म्हणत असं पूर्णाई काय झालं ग, कशाला फोन केला होता. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते कल्पना कुठे, आणि कल्पनाचा फोन तू कसं काय उचललास, तिला काही झालं तर नाही ना. तेव्हा प्रताप म्हणतात अरे काही नाही झालं तिला, ती किचनमध्ये ती कामात आहे आणि तिचे हात भरलेत, ती म्हटली ना मला मी नंतर. पूर्णाजी म्हणते नाही मला आत्ताच बोलायचंय, मला तिच्याशी बोलायचंय, आणि असं काय करताय तुम्ही. तेव्हा अस्मिता म्हणते अगं पूर्णाजी तू काय करते, मी तिला म्हणते ना मी नंतर करीन ना मम्मा तुला फोन, असं काय एवढं अर्जंट काम आहे. तेव्हा इथे अश्विनी इकडनं येतो आणि म्हणतो असं हो पूर्णाजी मी मम्माला आठवण करून देतो, नंतर तुला ती नंतर नक्की फोन करेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही अशी कोणत्या काम आहे, ते किचनमध्येच आहे ना, तिच्या पुढे कोणतरी फोन धरा बरं आणि मग ती बोलेल. असं इथे म्हटल्याबरोबर सगळे जरा शांत झालेले असतात बरं का. तेव्हा इथे कल्पना डोळे वगैरे पुसते आणि म्हणत असते थांबा थांबा मी बोलते, नका काळजी करू, असं म्हणून आता इथे कल्पना बोलायला लागलेली असते. काय झालं पूर्णाजी काही काम होतं का. तेव्हा पूर्णाजी म्हणत असत हा ग काम होतं तुझ्याकडं, तू काय कर अर्जुनची दृष्ट वगैरेच काढ. तेव्हा कल्पना म्हणते असं का म्हणता पण अचानक काय झालं. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणतात अगं काय माहिती काय, मला जरा आठवणच येते त्याची आणि काळजीसुद्धा वाढते, आणि माझ्या स्वप्नात येतोय ग तो, मी त्याला फोन लावत होते पण तो फोनच उचलत नव्हता. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते काय ना ते दोघेही बाहेर गेलेत. तेव्हा पूर्णाजी म्हणते बरं ठीक आहे मी सायलीला फोन करते, नाही तर अर्जुनलाच परत करते. तेव्हा इथे कल्पना म्हणते नाही नाही पूर्णाजी काय ना त्यांच्या दोघांचेही फोन इथे चार्जिंग लावून ते गेलेत बाहेर. तेव्हा पूर्णाजी म्हणते बरं ठीक आहे चालेल मी त्यांना उद्याच बोलते मग, असं म्हणून आता इथे पडदिशीन कल्पनाने फोन कट केलेला असतो बरं. फोन ठेवल्यानंतर खरं इथे जे काही प्रताप असतात ते म्हणत असतात की बरं झालं पूर्णाजीला संशय नाही आला. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते काही नाही हो, आता पूर्ण आजीला उद्या तर सगळंच कळेल ना, फक्त आजचं संकट उद्यावर ढकललं एवढंच तर काय आहे. तेव्हा इथे खरं सुमनसुद्धा म्हणते पूर्ण आजीला हे अजिबातच काही कळायला नको. तेव्हा प्रतिमासुद्धा म्हणते पूर्ण आजी घरी यायच्या आत खरं तर, आणि त्यांना कळायच्या आत खरं तर अर्जुन जेलमधून सुटला पाहिजे आणि या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत, असं इथे प्रतिमा म्हणत असते. आता सर्वच जण इथे फार टेन्शनमध्ये असतात बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे खरं सायली आणि चेतनने शांता मावशीच्या नवऱ्याला भेटून बाहेर आलेले असतात. तेव्हा चेतनने म्हणत असतो की शांताच्या नवऱ्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत हे मी सावंत सरांना सांगतो, म्हणजे ते अर्जुनला नक्कीच कळवतील. त्याच वेळी खरं तर इकडे सायलीला आदिराजचा फोन आलेला असतो. तो म्हणत असतो की मी खरं तर आता इथे प्रियाचा पाठलाग करत होतो, कारण की ती कुणाला तरी बोलत होती, तिचं बोलणं मी ऐकण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मला ऐकायला आलं नाही, तिच्यावर संशय आला म्हणून तिचा पाठलाग केला, मात्र ती कुठे गायब झाली मला कळलंच नाही. असं इथे म्हटल्याबरोबर सायली सगळी तिची लपवाछुपी फक्त ह्या खुनापासून वाचण्यासाठीच असेल, पण तुम्ही काय करा तिचा पाठलाग करणं अजिबातच सोडू नका, आणि काही संशयास्पद वाटलं ना तुम्हाला लगेच मला कळवा. असं इथे म्हटल्याबरोबर आदिराज म्हणतो हो चालेल वहिनी. आता इथे सायली आणि चेतन घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला सावंत सर अर्जुनला भेटायला आलेले असतात, आणि जी काही इथे शांताच्या नवऱ्याबद्दल त्यांना माहिती मिळालेली असते ती इथे अर्जुनला त्यांनी सांगितलेली असते. आता अर्जुन आणि ते सावंत सरांचं बोलणं सुरू असतं, तितक्यातच खरे इथे पाटकर आणि त्याचा हवालदार आलेला असतो. पाटकर आल्याबरोबर सावंत सराला म्हणतो असतो काय सावंत दुसरी केस नाही वाटतं, म्हणजे दुसऱ्या केसबद्दल तुम्ही काही गोष्टी बोलत नाही, एकच केस आहे वाटतं तुम्हाला फक्त अर्जुन साहेबांची या, हो का नाही. बरं ठीक आहे नाही ना तुम्हाला काम, चला ह्या फाईल घ्या आणि याच्यावर स्टडी करा आणि याचे रिपोर्ट मला लवकरात लवकर कळवा, असं म्हणून इथे पाटकर निघून गेलेलं असतं. आता इथे सावंत म्हणत असतं हा माणूस मास दाखवण्याची एकही संधी सोडत नाही, असं इथे रागातच म्हणत असतं बरं का. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो जाऊ द्या रिलॅक्स व्हा सावंत सर, उद्या कोर्टात त्याला सगळं काही दाखवूया आपण. बरं एक
मिनिट, त्या मोबाईलचं काय झालं, म्हणजे त्यात काही मिळालं का? तेव्हा सावंत सर म्हणतात, हो बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत, त्या तुम्हाला उद्या नक्की कळतील, असंही ते सावंत सरांनी म्हटलं. आता इकडे खरं जी काही सायली असते देवी आईशी बोलत असते. देवी आई, मी खूप लहान असल्यापासून तुमची मनापासून सेवा करते, मनापासून भक्ती करते, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता माझे मी कर्म करत राहिले. तूही मला कधी एकटं सोडलं नाहीस. मला जेव्हा जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तेव्हा तू माझ्या पाठीशी उभी राहिलीस आणि आजही तुझं माझ्याकडे लक्ष आहे, मला माहिती आहे. आणि तुला तुझ्या लेकीची परीक्षा घ्यायची ना, तर देवी आई जरूर घे. यांच्यासाठी मी कुठल्याही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे, कारण मला खात्री आहे तू नक्की आम्हाला बाहेर काढशील, तू आम्हाला नक्की न्याय मिळवून देशील. या क्षणाची खरं तर मी आतुरतेने वाट बघते, असे ते सायली म्हणत असते. खरं तर अर्जुनला जेलमधून सोडवण्यासाठी इथे सायली देवीला प्रार्थना करत असते. आता इथे कोर्टाचे शीन वगैरे सुरू होणार आहे. त्याआधी खरं तर इथे थोडंसं गाणं वगैरे प्ले झालेलं आहे बरं का. म्हणजे इथे कल्पनाला आणि प्रतापला अर्जुनची आठवण येत असते, त्याचबरोबर इकडे अर्जुनला घरच्यांची सगळ्यांची आठवण येत असते आणि ते सायलीला देखील इथे अर्जुनची आठवण होत असते. आता खरं तर बऱ्याच वेळ गाणं त्यांनी प्ले केलेलं आहे. हे गाणं असतं ते म्हणजे येईल दिवस तुझेही मानसा जिगर सोडू नको, हे गाणं बऱ्याच वेळ प्ले झालेलं आहे. आता इथे जी काही सायली असते अर्जुनच्या सगळ्या वस्तू जवळ घेत असते, कवटाळत असते आणि अक्षरशः फार रडत असते. आणि इकडे अर्जुन देखील इथे फार रडत असतो, कारण की त्याला सुद्धा इथे घरच्यांची आठवण येत असते. आता इकडे जी काही सायली असते ना, सायली खरं तर अर्जुनच्या ज्या काही ते वस्तू असतात त्या सगळ्या काही ते जवळ घेऊन रडत असते. अक्षरशः ती खरं तर जी काही अर्जुनची खुर्ची असते ना बसल्याची, ती खुर्चीवर डोकं ठेवून फार रडत असते बरं का. हा क्षण पाहिल्यानंतर खरं तर इथे फार वाईट वाटत असतं बरं का, म्हणजे डोळ्यात नकळत इथे पाणी येतं. आता इथे अर्जुन जेलमध्ये खाली झोपणार आहे हे सायलीला बरोबर माहीत असतं, त्यामुळे खरं तर सायलीसुद्धा इकडे खाली इथे झोपत असते आणि अर्जुनचं जे काही ब्लँकेट असतं ना ते जवळ घेऊन इथे रडत असते. म्हणजे हा पूर्ण जो काही सीन आहे का तो सगळा काही रडण्यातच आहे. म्हणजे सायली इकडे रडत असते, त्याचबरोबर खरं इकडे अर्जुनसुद्धा इथे रडत असतो. आता हा क्षण झाल्यानंतर, हा सीन झाल्यानंतर खरं तर इकडे कोर्टाची हेअरिंग दाखवलेलं आहे बरं का. कोर्टात सगळेजण इथे जमा झालेले असतात. तेव्हा खरं इथे कल्पना सायलीला म्हणत असते, खरं सांगू का सायली तुला, अर्जुनला असं खरं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहताना मला पाहायचं नाही गं, म्हणजे मला पाहवतच नाही. तेव्हा इथे प्रिया खरं स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, अर्जुन तू मला जेलमध्ये टाकायला निघाला होतास ना, म्हणजे एकदा टाकलं सुद्धा होतंस. या आरोपीच्या पिंजऱ्यात गेल्यानंतर काय अवस्था होती हे तुला आता कळलंच असेल, असं इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे जज साहेब हजर झालेले असतात. जज साहेब आल्याबरोबर कारवाई सुरू करा असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य असतो ना, चैतन्य खरं तर इथे अर्जुनचं वकीलपत्र जे काही असतं ते आता इथे जज साहेबपर्यंत पोहोचतो. जज साहेब हे वकीलपत्र वाचतात, तेव्हा इथे ते अर्जुनला म्हणत असतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, म्हणजे तुम्ही स्वतःच तुमची केस लढणार आहात का, असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत होता, येस मिलॉर्ड. आता इथे जज साहेब म्हणत असतात, तुम्ही जर केस हरला तर तुमची सनदसुद्धा जाऊ शकते आणि तुम्ही कधीही नंतर केस लढू शकणार नाहीत, ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे का, असे इथे म्हटल्याबरोबर जो काही अर्जुन असतो ना, अर्जुन इथे सायलीकडे बघत असतो बरं का. आता इथे सीन छान दाखवलेला आहे, म्हणजे अर्जुन इथे सायलीकडे बघून स्वतःच्या मनाशी म्हणत असतो, बायको मी माझी सनद वाचू शकेल ना, हा विश्वास आहे ना तुला, असे इथे म्हटल्याबरोबर सायली देखील अर्जुनकडे बघते आणि म्हणत असते, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही इतके हुशार वकील आहात ना की बघता बघता खरं तर इथे तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध कराल, असं इथे सायली अर्जुनकडे बघून म्हटलेले असते. तेव्हा इथे अर्जुन खरं जज साहेबाला म्हणत असतो, येस मिलॉर्ड, या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे, तरीसुद्धा मी माझी केस मी स्वतः लढणार आहे, फक्त मला तुमची परमिशन आहे. आता इथे खरं जज साहेबांनी इथे अर्जुनला परमिशन दिलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, खरं तर मी जोपर्यंत या आरोपीच्या पिंजऱ्यात आहे तोपर्यंत माझ्या वतीने खरं तर इथे चैतन्य गडकरी बोलतील, असं इथे जज साहेबांना सांगितलेलं असतं. तेव्हा जज साहेब इथे म्हणत असतात की निरंजन प्रभू तुमच्या वतीने सगळ्या काही समोर गोष्टी मांडा, असं इथे म्हटल्याबरोबर ते काही निरंजन प्रभू असतात ते इथे उभं राहिलेले असतात. आता इथे ॲडव्होकेट निरंजन प्रभू म्हणत असतात की आज आपल्या कोर्टामध्ये उभी असणारी केस वकिली पेशाला काळीमा फासणारी आहे. अर्जुन सुभेदार हे खरं तर पनवेलमधील खूप मोठे आणि यशस्वी लॉयर आहेत. त्यांची ख्याती अशी आहे की ते आजपर्यंत एकही केस हरलेला नाहीत, पण त्यांनी आज वकिली पेशाला लाज आणणारं असं एक कृत्य केलेलं आहे. त्यांनी शांता कदम यांचा खून केलेला आहे. दुसऱ्या दिवशी खरं तर त्यांची बॉडी ते त्यांच्या गाडीतून घेऊन जात होते त्याची विल्हेवाट लावण्यासाठी. त्यावेळेस खरं तर इथे जे काही ते पाटकर आहे, सिनियर पाटकर, त्यांचं त्यांच्या गाडीकडे लक्ष गेलं.
खरं तर इथे अर्जुन सुभेदारांच्या गाडीला नंबर प्लेटच नव्हती. त्यांनी फाईन भरायला सांगितली. आता इथे अर्जुन सुभेदार फाईन भरायला तयार झालेले असतात. मात्र पाटकर यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. काय? कारण की त्यांच्या डिक्कीतून खरं तर इथे रक्त खाली पडत होतं, रक्ताचे थेंब पडत होते. त्यामुळे खरं तर अर्जुन सुभेदार यांना त्यांनी डिक्की खोलायला लावली. डिक्की खोलताच खरं तर इथे शांता कदम यांची बॉडी समोर दिसली. त्याच क्षणी खरं तर इथे सिनियर पाटकर यांनी त्यांना अटक केलं, अरेस्ट करण्यात आलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अरेस्ट केल्यानंतर खरं तर इथे त्यांच्या विरोधात काही गोष्टी, काही पुरावे आम्हाला मिळालेले आहेत असं म्हणून काही पुराव्याची फायली इथे जजसाहेबांना इथे जे काही निरंजन प्रभू असतात यांनी दिलेली असते. त्यानंतर ते इथे म्हणत असतात की खरं तर शांता कदम यांचं खरं तर इथे अर्जुन सराशी खूप जवळचं नातं होतं. म्हणजे अक्षरशः अर्जुन सुभेदार हे त्यांच्या घरीसुद्धा 2-4 वेळेस गेलेले आहेत. आणि गेल्या काही दिवसापासून खरं तर इथे अर्जुन सुभेदार यांनी त्यांना दुसऱ्या जागेवर सुद्धा हलवलेलं होतं. शांता कदम यांच्या घराबाहेर खरं तर इथे अतिक्रमणाची नोटीस लागली होती आणि त्यासाठीच खरं तर इथे त्या घरी आलेल्या होत्या. आणि ही सगळी काही माहिती अर्जुन सुभेदारांना बरोबर माहीत होती. याच सर्व माहितीचा फायदा घेऊन खरं तर या अर्जुन सुभेदार यांनी शांता कदम यांचा खून केलेला आहे असं इथे खरं म्हटलेलं गेलं असतं. आता इथे ते असं देखील म्हणतात, अशा अर्जुन सुभेदारांसारख्या खुन्यांना खरं तर इथे जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी मी कोर्टाला विनंती करतो. तेव्हा इथे खरं तर जो काही चैतन्य असतो ते ऑब्जेक्शन घेतो बरं का. ऑब्जेक्शन मिलाड असं इथे म्हटल्याबरोबर जज साहेब खरं तर इथे चैतन्याला बोलण्याची परमिशन देतात. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार या फक्त कोर्टात आता संशयित म्हणून हजर झालेले आहेत, पण सरकारी वकील निरंजन प्रभू यांनी उल्लेख खरं तर खुनी म्हणून करत आहेत. पण आज मी कोर्टाला विनंती करतो की अर्जुन सुभेदारवरचे जोपर्यंत गुन्हे सिद्ध होत आहेत त्यांना खुनी म्हणून संबोधलं जाऊ नये असं इथे म्हटल्याबरोबर जजसाहेब म्हणत असतात, हो बरोबर आहे, जोपर्यंत हा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत अर्जुन सुभेदारांना या कोर्टात खुनी म्हणून संबोधलं जाऊ नये असं इथे म्हटल्याबरोबर निरंजन जे प्रभू वकील असतात ते इथे खाली बसतात. आणि इथे आता इथे जो काही चैतन्य असतो इथे अर्जुनची बाजू मांडण्यासाठी इथे उभा राहून कोर्टात बोलत असतो. जज साहेब, निरंजन प्रभू यांनी शांता कदम यांची एक बाजू कोर्टासमोर अगदी व्यवस्थित मांडलेली आहे आणि अर्जुन सुभेदार हे दोषीच आहेत, खुनीच आहेत म्हणून हे सांगून मोकळे झाले आहेत. पण हे खरं आहे का? खरं तर अर्जुन सुभेदार हे खुनी नाहीच, म्हणजे त्यांनी खून केलेलाच नाही. त्यांना कोणीतरी फसवते, प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करून त्यांना इथे फसवलं जातं. जज साहेब, खरं तर अर्जुन सुभेदार यांचा करिअरचा ट्रॅक मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे, तो नक्कीच तुम्ही एकदा बघू शकता. अर्जुन सुभेदार यांनी खरं तर कित्येक गुन्हेगारांना शिक्षा दिली आहे. ते सतत हेच म्हणत राहिले की माझा अशील निर्दोष आहे. त्यामुळे खरं तर अर्जुन सुभेदार हे एकही केस हरू शकलेला नाहीत आतापर्यंत. आणि असा माणूस खून करू शकतो का हे तुम्हीच सांगा जज साहेब असंही ते चैतन्य खरं कोर्टासमोर बोलत असतो. चैतन्य असं सुद्धा म्हणतो, निरंजन प्रभू यांनी काही गोष्टी बरोबर म्हटलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी विचारलं होतं की शांता कदम आणि अर्जुन सुभेदारांचा काही संबंध होता का? तर हो, होता संबंध. आणि त्यांनी दुसऱ्या जागेवर त्यांना हलवलं होतं का? तर हलवलं होतं. आणि त्यांच्या घरापुढे जी काही नोटीस लागलेली आहे त्या रात्री त्या घरी आल्या होत्या का हे अर्जुन सुभेदारांना माहीत होतं का? तर ह्या सगळ्या काही गोष्टी त्यांना माहीत होते. पण यांनी कुठेही सिद्ध होत नाही की त्यामुळे अर्जुन सुभेदार यांनी शांता कदम यांचा खून केलेला आहे. तेव्हा लगेच खरं तर निरंजन प्रभू इथे ऑब्जेक्शन म्हणून आता इथे उभं राहिलेले असतात. चैतन्य गडकरी हे विसरतात वाटतं की अर्जुन सुभेदार यांच्या गाडी शांता कदमचा मृतदेह सापडलेला आहे. शांता कदम त्यांच्या घरी गेले होत्या हे अर्जुन सुभेदारांना चांगलंच माहीत आहे. त्यांच्याबरोबर त्यांचा एक व्यक्तीसुद्धा त्यांच्याबरोबर होता हे सुद्धा त्यांना चांगलंच माहीत आहे. तरीसुद्धा इथे चैतन्य गडकरी म्हणतात की त्यांनी खून केलेलाच नाही. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो हे सगळं काही त्यांनी शांता मावशीच्या म्हणजे शांता कदम यांच्या काळजीपोटीच केलेलं आहे. तेव्हा लगेच इथे निरंजन प्रभू म्हणत असतात की त्यांना एवढी काळजी होती तर ते स्वतः तिच्याबरोबर का नाही गेले? का गेले नाही माहिती आहे का? कारण की त्या रात्री खरं तर इथे त्यांचा खून करायचा त्यांनी आधीच ठरवलेलं होतं. त्यामुळे खरं तर त्यांच्या नजरेत कुणी येऊ नये, ते कुणाच्या नजरेत येऊ नये म्हणून सगळं काही त्यांनी केलेलं आहे. त्या रात्री खरं तर ते त्यांच्या घरी गेले आणि तिथल्याच एका चाकूने शांता कदम यांचा खून केला. आणि खरं तर इथे त्यांच्या घरावर जी काही नोटीस लागलेली होती ती सुद्धा खोटी होते. म्हणजे अर्जुन सुभेदार यांचा सगळा काही हा प्लॅन होता. जी काही नोटीस होते त्याचे पेपर सुद्धा इथे निरंजन प्रभू यांनी जे साहेबांसमोर हजर केलेले असतात. ते म्हणत असतात की हे सगळं काही इथे अर्जुन सुभेदार यांनी केलेलं आहे आणि त्याची माहिती सुद्धा इथे शांता कदम यांना अर्जुन सुभेदार यांनीच दिली होती.
त्यामुळे हे स्पष्ट होते की हा सगळा काही सापळा अर्जुन सुभेदार यांनीच रचला होता. आता आपण शांता कदम यांच्या गुन्ह्याबद्दल वळूया. शांता कदम ही खरं तर लहान मुलांना घरी घेऊन यायची आणि त्यांना सिग्नलवर कामाला लावायचे. हा गुन्हा त्यांच्यावर आधी सिद्ध झालेला आहे. मग अशा बाईशी अर्जुन सुभेदार यांचा काय संबंध होता? म्हणजे यांचा आणि त्यांचा काही ते गुन्हेगारी रेकॉर्ड होता का? म्हणजे हे एकत्र दोघे काम करत होते का? आणि खरं तर इथे शांता कदम यांनी अर्जुन सुभेदारांना धमकी वगैरे दिली का की त्यांचं सत्य बाहेर काढील म्हणून? म्हणूनच खरं तर इथे अर्जुन सुभेदार यांनी त्यांना संपवलेलं आहे, त्यांना संपवण्याचं काम केलेलं आहे, असं इथे खरं जे काही निरंजन प्रभू असतात ते इथे म्हणत असतात. आता निरंजन प्रभू यांनी त्यांचे मुद्दे मांडलेले असतात. आता चैतन्य काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, चैतन्य भाऊजी का बोलत नाहीत, हे शांत का बसलेस, असं इथे सायली विचार करत असते. आता नेमकं चैतन्य कशा प्रकारे इथे अर्जुनला बेलवर सोडवण्याचा प्रयत्न करतो हे पाहण्यासारखंच आहे. कारण की पुढील भागात आपण पाहत असतो की आता अर्जुन घरी आलेला असतो, म्हणजे चैतन्याच्याच कोणत्या तरी गोष्टीमुळे अर्जुनला बेल मिळालेले आहे, हे तर नक्कीच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.